काल दिनांक 23/6/2025 रोजी मला एका गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक व्यक्ती हा कमरेला पिस्टल घालून म्हणजे लावून काही फिरत आहे आणि ते काहीतरी गुन्हा करण्याच्या तयारीत आहे. अशी माहिती मिळाल्यावरून मी तात्काळ आमची टीम तयार केली आणि नवा मोंढा या ठिकाणी गेलो. नवा मोंढा गेट क्रमांक 1 या ठिकाणी तो व्यक्ती आम्हाला संशयित मिळाला. आम्ही त्याला ताब्यात घेतलं. त्याचं अंगझळती घेतली असं त्याला त्याच्या कमरेला एक पिस्टल आणि त्या पिस्टलमध्ये मॅगझिनमध्ये 2 राऊंड होते. ते जप्त केल्याने त्याला ताब्यात घेतलं आणि त्याला विचारपूस केली की पिस्टल कोणाकडून घेतले. तेव्हा त्याने सांगितले की लखनसिंग रामसिंग टाक, द्वारकानगर, जालना याच्याकडून घेतलं असे त्यांनी सांगितलं. त्यानंतर आम्ही लखनसिंग टाकला पण ताब्यात घेतले आणि त्याची घरजळती घेतली असता त्याच्या घरातून एक तलवार मिळाली आहे. दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्यावर 2 वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल केले आहेत. एक CR नंबर 295/25 कलम 3/5 भारतीय हत्यार कायदा आणि कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. तसेच दुसरा गुन्हा कलम 296/25 कलम 4/25 भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर वस्तूंची किंमत ही 56,400 रुपये दोघी मिळून अशी आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल साहेब, तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोमानी साहेब, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केलेली आहे. पुढील तपास चालू आहे. अजून आरोपींनी काही देतात किंवा काय आणखी त्यांच्याकडे शस्त्र आहेत किंवा काय याबाबत अजून तपास सुरू आहे. जिवंत काडतूस 2 आहेत. काडतूस काय उद्देश वगैरे काय नसतं? नाही, उद्देश काही नाही, शोक म्हणून ठेवलाय त्यांनी, पण त्याने असं काहीतरी गुन्ह्याचा वगैरे उद्देश नाही. त्याच्यावर गुन्हे दाखल नाहीत असं रेकॉर्डवरचा नाही. तरी सुद्धा आम्ही अजून तपास करतोय.